आणि तरुण मित्रांनो आणि सर्व पत्रकार बंधूंनो, आज पत्रकार परिषद आणि आम्ही तिघांनी मिळून माननीय सोपल साहेब, माननीय आंधळकर साहेब, माननीय नागेशजी अक्कलकोटे, माननीय अरुण भाऊ, बाकीचे सर्व आमचे पदाधिकारी सर्वांनी एकत्र येऊन हे लाईव्ह आणि पत्रकार परिषद बोलवलेली आहे। या प्रसंगी आपणा सर्वांचं स्वागत करतो। कोविडचा जो मोठ्या प्रमाणात उद्रेक झालेला आहे आणि वरचेवर त्याच्यामध्ये वाढ होते, त्या पार्श्वभूमीवरती प्रत्येक जण आपापल्या परीने मागच्या 2 महिन्यामध्ये या कोविड आजाराशी सामना करणं आणि कोविड रुग्णांना आधार देणं याचं काम करणं चालूच होतं। परंतु आता कुठेतरी ते थोडं मोठ्या प्रमाणात, व्यापक प्रमाणात करणं आवश्यक आहे असं वाटल्यामुळे मागच्या 3-4 दिवसामध्ये माननीय सोपल साहेब, आंधळकर साहेब, नागेशजी आम्ही सर्वांनी एकत्र येऊन एक या प्रसंगी आपल्याला काय करता येईल याचा विचार विनिमय केला। त्याच्याप्रमाणे काल माननीय आंधळकर साहेबांनी पांडे चौकातील जे बागवान मस्जिद आहे त्या ठिकाणी 100 रुग्णांच्या नातेवाईकांसाठी राहण्याची आणि त्यांच्या जेवणाची सोय उपलब्ध करून दिली। त्याचं कालच आम्ही उद्घाटन केलं। आणि त्याचबरोबर शिवाजीनगरमध्ये अंधारे हॉस्पिटलच्या शेजारी त्या ठिकाणी मंगल कार्यालयामध्ये, रेणुका मंगल कार्यालयामध्ये याच पद्धतीनं रुग्णाचे नातेवाईक, ज्यांची आजची जर आपण परिस्थिती पाहिली तर जगदाळे मामा हॉस्पिटल असेल किंवा इतर हॉस्पिटलमध्येही, फक्त मला वाटतं कॅन्सर हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांसाठीही राहण्याची चांगली सोय आहे, कारण तिथं धर्मशाळा आहे, बाकी एक शेड केलेला आहे। परंतु इतर ठिकाणी मात्र उघड्यावरती नातेवाईकाला झोपण्याची वेळ आलेली आहे। त्यात अवकाळी पावसामुळं अजून जास्त तारांबळ होते आणि सोशल डिस्टन्सिंगचा त्यामुळं फज्जा उडालेला आहे। कारण नातेवाईक थोड्याशा जागेत दाटीवाटीनं एकत्र राहिल्यामुळं मोठ्या प्रमाणात कोविडचा एक अजून प्रसार व्हायला कारणीभूत व्हायला लागलेला आहे। त्यामुळं कोविड पेशंटसोबतच त्यांच्या नातेवाईकांचीही सोय करणं गरजेचं आहे, जेणेकरून हा बॉम्ब समाजामध्ये पसरू नये। त्या दृष्टीनं आम्ही विचार करून हे 2 सेंटर सुरू करण्याच्या बाबतीत चर्चा केलेली होती। त्याचबरोबर अजून काही उपक्रम जे माननीय सोपल साहेब त्यांच्या ह्याच्यात जाहीर करतील तर ते उपक्रम एकत्रित सुरू करण्याच्या दृष्टीनं आम्ही निर्णय घेतलेला आहे। त्या बाबतीत ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे। या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मी एक सांगू इच्छितो की एक तर ही वेळ राजकारण करण्याची नाहीये। राजकारणाच्या मैदानात ज्यावेळेस आखाड्यात त्या उतरू त्यावेळेस त्या पद्धतीनं राजकारण केलं जाईल। परंतु आज सर्वांनी मिळून एकत्र येऊन त्या कोविडचा सामना करणं आणि या पेशंटला त्यातून बाहेर काढणं हे गरजेचं आहे। त्यामुळं आमचे जे काही सन्माननीय विरोधक पदाधिकारी किंवा काही मंडळी असतील त्यांनाही मी सांगू इच्छितो की आपण सर्वांनी मिळून एकत्रितपणे याचा सामना करूयात। त्याचबरोबर मी प्रशासनालाही विनंती करतो की बार्शी हे उस्मानाबाद जिल्ह्यातीलही बाजूच्या 4-5 तालुक्याच्या दृष्टीनं आजपर्यंतचं मेडिकल हब आहे, एज्युकेशनल हब आहे। त्यामुळं बाजूचे परांडा, भूम, वाशी, कळंब, उस्मानाबाद तालुक्याचा काही भाग, तुळजापूर तालुक्याचा काही भाग हे मेडिकल सेंटरसाठी बार्शीवरती अवलंबून आहेत। त्यामुळे त्या पेशंटचाही अतिरिक्त बोजा बार्शीच्या आरोग्य व्यवस्थेवरती पडत असल्यामुळं ज्या काही आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्यायला पाहिजे त्याच्यामध्ये इतर तालुक्यापेक्षा बार्शीला थोडी प्रायोरिटी देणं गरजेचं आहे। त्याचबरोबर बार्शी तालुक्यातील जे काही 2 ग्रामीण रुग्णालय आहेत, बार्शी आणि पांगरी, या 2 सेंटरला मागच्या वर्षी झगडून आपण ऑक्सिजन बेड्स
मिळवलेले होते, 20 पांगरीसाठी आणि 20 बार्शीसाठी. आता यावेळेस मागच्या वेळेसपेक्षा सुद्धा मोठी लाट असताना अद्यापी पांगरीचं सेंटर सुरूच झालेलं नाहीये आणि बार्शीच्या सेंटरला फक्त 10 बेड उपलब्ध केलेले आहेत. ऍक्च्युअली बार्शी आणि पांगरीच्या दोन्ही ग्रामीण रुग्णालयासाठी इन्फ्रास्ट्रक्चर मागच्या वर्षीचं तयार आहे, बेड्स तयार आहेत, त्याच्यासाठीच्या लागणाऱ्या पाईपलाईन्स वगैरे सगळ्या गोष्टी तयार आहेत. फक्त ते कार्यान्वित करणं गरजेचं आहे. त्या बाबतीत 2 दिवसापूर्वी मी कलेक्टर महोदयांना पत्र दिलेलं आहे, फोनवरती बोललेलो आहे. त्याचबरोबर माननीय सोपल साहेबांनीही कलेक्टरला पत्र दिलेलं आहे त्या बाबतीत आणि त्यांच्याशी बोलणं केलेलं आहे. त्यामुळं या आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मी परत एकदा विनंती करतो त्यांना की येणाऱ्या 2 दिवसामध्ये कुठल्याही परिस्थितीत हे दोन्ही सेंटर आणि ते पूर्ण क्षमतेनं, म्हणजे पांगरीसाठी 30 जागा, तिथं 30 बेड उपलब्ध होऊ शकतात, बार्शीमध्ये 40 बेड उपलब्ध होऊ शकतात आणि एक अपवादात्मक परिस्थितीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राला जरी हे कोविड सेंटर कुठे सुरू केलेले नसले तरी वैराग हे जवळपास 35,000 30,000 पेक्षा जास्त लोकसंख्येचं गाव आहे. 57 गावं वैरागवरती अवलंबून आहेत. त्यामुळं वैरागचं जे PHC आहे त्याला सुद्धा एक खास बाब म्हणून त्या ठिकाणी 40 बेडचं, ऑक्सिजन बेडचं एक सेंटर, कोविड सेंटर जिल्हाधिकाऱ्यांनी सुरू करणं गरजेचं आहे. कारण त्या भागातील, ग्रामीण भागातील पेशंटचा जे काही आत्ताची परिस्थिती बघतोय ते जवळ सुविधा उपलब्ध नसल्यामुळं डायरेक्टली बार्शीला पेशंट येत आहेत ते 50, 52, 55, 60 असा O2 लेवल असणारेच पेशंट येत आहेत आणि त्यांचं सिटी स्कॅनची जी पर्सेंटेज आहे किंवा मार्क्स आहेत ते 18-20च्या पुढे गेलेले येत आहेत आणि मग त्यांनी वाचणं मुश्किल होऊन जातंय. त्यामुळे प्रशासनाने वैराग, पांगरी आणि बार्शी ग्रामीण त्या तिन्ही ठिकाणंही सुरू करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर येथील बाजूच्या 4-5 तालुक्याचा उस्मानाबाद जिल्ह्यातील लोड रहित धरून रेमडेसिवीरची इंजेक्शन असतील, इतर आरोग्य सुविधा असतील, ऑक्सिजनचा पुरवठा असेल, तो सुद्धा वाढीव देणं गरजेचं आहे असं मी मागणी करतो या निमित्तानं. आणि बाकीचे जे काही विषय आहेत आणि जे काही पुढच्या 1, 2, 3 महिने किंवा जोपर्यंत हे कोविडचे पेशंट्स कमी होत नाहीत, हा रोग आटोक्यात येत नाही, तोपर्यंत काय काय नियोजन करायचंय त्या बाबतीत तर या बाबतीत माननीय आंधळकर साहेब बोलतील आणि त्यानंतर मग संपूर्ण प्लॅनिंग जे आहे ते माननीय सोपल साहेबांनी करावं आणि आपल्या पुढे मांडावं अशी मी त्या दोघांनाही विनंती करतो. नमस्कार. जय महाराष्ट्र. मित्रांनो, या ठिकाणी आपण आज या पत्रकार परिषदेचं नियोजन, आयोजन हे कशा करता केलंय हे आपण आता साहेबांच्या तोंडून ऐकलेलं आहे. माननीय माजी मंत्री दिलीपरावजी सोपल साहेब, माजी कॅबिनेट मंत्री दर्जा प्राप्त आमचे बंधू श्री राजेंद्रजी मिरगणे साहेब, या ठिकाणी हजर असलेले आमचे अरुण भाऊ कापसे, त्याचप्रमाणे आमचे नागेशजी अक्कलकोटे साहेब आणि या ठिकाणी पत्रकार मित्रांनो आणि इतर सर्व कार्यकर्त्यांनी माझा मानाचा जय महाराष्ट्र. आपण पाहिलेला आहे 22 मार्च 23 मार्च 2020 पासून म्हणजे 13 महिन्यापासून या ठिकाणी कोरोनानं महाभयंकर म्हणजे थैमान असं जगामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये, आपल्या भाषेमध्ये घातलेला. या ठिकाणी कितीतरी लोक मृत्यूमुखी पडलेले आहेत आणि अशा अडचणीच्या काळामध्ये लॉकडाऊन लावावं लागतंय. माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आपल्या जीवाचं रान करून रात्रंदिवस यासाठी आपला वेळ देऊन, आपली पत्नी, आपला मुलगा कोविडनं ही असताना तरी सुद्धा साहेबांनी कधीही न डगमगता शांत स्वभावानं या ठिकाणी आपली पावलं उचललेली आहेत. त्यांना प्रतिसाद देणं या ठिकाणी आपल्याला गरजेचं आहे आणि तो प्रतिसाद या ठिकाणी बार्शीतले आमची नेते मंडळी या ठिकाणी द्यायला तयार आहे. आपल्याला माहिती आहे 22-23 मार्च 2020 मध्ये 13 महिन्यापासून नव्हे त्या आधीपासून आपण या ठिकाणी माननीय सोपल साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राजमाता इंदुताई आंधळकर अन्न छत्रालयाच्या माध्यमातून कमीत कमी 10 लाख लोकांना सकाळ संध्याकाळ जेवणाची व्यवस्था या ठिकाणी केली. आमच्या ताकदीनं केली. भात दिला, सांबर दिला, गोड दिलं, बगरीचं दिलं, सगळं दिलं. काय असेल ते अजूनही हे चालू आहे.
मित्रांनो, या ठिकाणी गरीब एकही मनुष्य या ठिकाणी उपाशीपोटी झोपू नये हा उद्देश आम्ही तिघाचाही आहे आणि बाकी आमचे सगळेच आमच्याबरोबर असणाऱ्या सर्वांचा आहे. या ठिकाणी राजकीय हा विषय नाही, परंतु या ठिकाणी आता हे जे संकट आलेलं आहे यामध्ये काल परवापासून काल आपण पाहिलं असेल बागवान मक्का मस्जिदच्या ठिकाणी जवळजवळ 100 कोविड पेशंटचे नातेवाईक ॲज लाईक कोविड पेशंट, कारण ते पेशंट किंवा त्यांचे नातेवाईक आहेत, पेशंट ॲडमिट आहेत. साहेब, गेल्या वर्षी कोविड पेशंट पॉझिटिव्ह पेशंटपाशी एकही मनुष्य आतमध्ये जात नव्हता, त्याला बंधन होतं, त्याला आत जाऊ दिलं जात नव्हतं. पण या वेळेला या ठिकाणी कोविड पेशंटपर्यंत ही आपली त्यांचे नातेवाईक मंडळी आतमध्ये जाऊन बसतात, दिवस थांबतात, खायला प्यायला बाकीचं काय असेल ते बघतात. त्यामुळं त्याचा प्रादुर्भाव मगाशी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे हा मानवी बॉम्ब होऊन तो बाहेर येतोय आणि तो त्याच्या कुटुंबाला ग्रासतोय, त्या समाजामध्ये फिरतोय, समाजाला ग्रासतोय. यामुळं कोरोना वाढत चाललाय. याच्यावरती नियंत्रण करणं गरजेचं आहे. म्हणून माननीय साहेबांच्या विचार विनिमयानं या ठिकाणी आपण काल बागवान मस्जिद या ठिकाणी जो प्रयोग केला त्याचाच दुसरा पार्ट या ठिकाणी माननीय कालच मिरगणे साहेब, सोपल साहेब आम्ही जाऊन त्या ठिकाणी रेणुका मंगल कार्यालय पाहिलेलं आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा 100च्या वर किती आले, 100 येऊ दे, 200 येऊ दे, किती येऊ दे, त्या ठिकाणी सोय करण्यात आलेले राहण्याची, जेवणाची, आणि ही अत्यंत महत्वाची आहे. जर कोरोना पसरू द्यायचा नसेल तर त्यांना नियंत्रित जागेमध्ये नियंत्रित ठिकाणी ठेवणं, त्यांची देखभाल करणं, त्यांचं ऑक्सिमीटर, टेम्परेचर, अमुक हे सगळं तपासणं आणि त्यांना त्या पेशंटच्या बाबतीमध्ये इतरत्र न जाऊ देता, त्याचा फैलाव न होऊ देता या ठिकाणी त्यांचं सुरक्षित आणणं हे करणं गरजेचं आहे. आम्ही या ठिकाणी महिलांसाठी सेपरेट किचन म्हणतो, त्यांना असा मानसिक तणाव येऊ नये, माहेरी आल्यासारखं कोविड पेशंटच्या नातेवाईकांनी तिथं राहावं, महिलांनी राहावं आणि त्यांना पाहिजे तो स्वयंपाक काय असेल तो करून महिला जाय, मग त्या ठिकाणी आपल्याला शिरा असेल, उपीट असेल, काय असेल त्या पद्धतीने केलेलं. मित्रांनो, सर्वात मोठी आता समस्या या ठिकाणी अशी आहे, 700-750च्या पुढे आता पेशंट ऍडमिट आहे, ऑक्सिजनचा बेड नाही आहे, व्हेंटिलेटर नाही आहे, 10-11 व्हेंटिलेटर साहेब सांगतील त्यांच्या वास्तवात 10-11 व्हेंटिलेटर आहे. रात्रंदिवस फोन घ्यावा का नाही ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. आपला समोरचा कोणतरी, समोरचा म्हणजे कुणी असो, त्याचा फोन आम्ही अटेंडच करतो, परंतु त्याला काय उत्तर द्यायचं, कुठं ऑक्सिजन आहे, कुठं व्हेंटिलेटर आहे. आता एक पोलिसाचा पुतणे काय चुलता, त्याला ऑक्सिजन व्हेंटिलेटर पाहिजे, कुठून देणार. ही अवस्था निर्माण, भयानक अवस्था आहे आणि त्यासाठी या ठिकाणी राजकारण सोडून सगळ्या नेत्यांनी, सगळ्या कार्यकर्त्यांनी, सात्या जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येणं गरजेचं आहे. यामध्ये कुणावरती टीका टिप्पणी करणं हे योग्य मला वाटत नाही आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी साहेब या ठिकाणी आपल्याला एक कंट्रोल रूम काढलं पाहिजे. पोलीस कंट्रोल रूम ज्याप्रमाणे असतंय त्याप्रमाणे कोविडसाठी एक कंट्रोल रूम आपण आपल्या तिघांचं मिळून काय असेल ते काढू, त्या ठिकाणी माणसं नेमू आणि त्याकडे सगळी माहिती उपलब्ध असली पाहिजे. पेशंटच्या नातेवाईकांनी फोन केल्यानंतर मला कुठं जागा मिळेल, कुठल्या हॉस्पिटलला आहे, काय कुठं जावं लागेल, कुठं मला तुमचे हे मिळेल, काय म्हणजे व्हॅन मिळेल, कुठं, म्हणजे या बाबतीतली जी माहिती आहे त्याला इतंभूत माहिती त्या ठिकाणी मिळेल. राहायची सोय तुझी कुठं केलेली आहे तुला त्या ठिकाणची माहिती मिळेल, जेवण खाण कुठे मिळेल त्याची माहिती मिळेल, मेडिकलच्या बाबतीमध्ये, ऑक्सिजनच्या बाबतीमध्ये ही सगळी माहिती त्या कंट्रोल रूम मधनं त्याने एक फोन केला की या ठिकाणी प्लाझ्मा कुठे मिळेल, अमुक सगळ्या पार पुण्यापासून मुंबईपासून सगळ्या हॉस्पिटलची माहिती, सगळ्या ह्याची माहिती, ॲम्ब्युलन्सची माहिती, सगळ्या डॉक्टरची माहिती ती कंट्रोल रूमला आपल्याकडे असेल आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी ती माहिती आपल्या तमाम जनतेला दिली जाईल. आजूबाजूचे लोक आहेत, आपण पाहिलं असेल काल परवा आपण पब्लिसिटी करत नाही, पण भूम, पराडा, उस्मानाबाद, जामखेड, नगर, अहमदनगर, मुंबई सगळीकडले पेशंट आपल्याकडे आहेत, त्यांचे नातेवाईक येत आहेत. बाहेर सगळं बंद आहे, माझ्या खिशात पैसा आहे, बाहेर खायला काय मिळत नाही. ही अवस्था पब्लिक ह्याची आहे, लोकांची आहे. मग कुठं जायचं, त्यांनी चहा सुद्धा साधा मिळत नाही, गोळी घ्यायची आहे, अमकं घ्यायचं आहे, पेशंट आहेत, डायबिटीजचे आहेत, ह्याचे आहेत. तर त्यामुळं हे आता जे प्लॅनिंगमध्ये साहेबांनी सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं ह्या नातेवाईकांची सोय करणं पहिल्यांदा गरजेचं आहे. त्याप्रमाणे या ठिकाणी काल बागवान मक्का मस्जिद या ठिकाणी आम्ही केलेली आहे आणि त्या पद्धतीनं या ठिकाणी कामकाज पुढचं माननीय सोपल साहेब, माननीय मिरगणे साहेब ज्याप्रमाणे मार्गदर्शन करतील त्याप्रमाणे या ठिकाणी आम्ही करू. यापुढे आम्हाला कुणी खवळलं
तरी सुद्धा आम्ही राजकीय पोस्ट करणार नाही. पहिल्यांदा सांगतो आम्ही, का तर माणसाचा जीव वाचवणं महत्वाचं आहे. गोरगरीब जनतेच्या मुखामध्ये अन्न पोचवणं महत्वाचं आहे. एकही माणूस उपाशी राहताना हे महत्वाचं आहे. ऑक्सिजन व्हेंटिलेटर पाहिजे त्याला ऍडमिट करण्यासाठी मदत करणं महत्वाचं आहे. आणि बाकीचं राजकारण करणं त्याला वेळ दिवस पुरून आहेत. आम्ही तिघही एकत्र आहोत, काही असो आम्ही तिघही एकत्र राहणार, भविष्यामध्ये राहणार. ही सगळीच आमच्या बरोबर आहेत. आणि त्या दृष्टिकोनातनं इथं माननीय सोपल साहेब, माननीय मिरगणे साहेब ज्याप्रमाणे या ठिकाणी मार्गदर्शन करतील त्याप्रमाणे या ठिकाणी आम्ही जनतेची सेवा करू. कुणालाही अन्न कमी पडू देणार नाही. कसल्याही पेशंट बद्दल कसली मदत असेल ती आम्ही रात्रंदिवस करू, यामध्ये कमी पडणार नाही. विशेष म्हणजे आता पुन्हा राजकारणाचा विषय, सगळी साहेब बार्शी CPR 200 फवारून घेतलेला आहे. आणि आता सुद्धा प्रत्येक वार्ड वाईज आपल्या म्हणजे आमच्या काय आता म्हणता येईल आमच्या आघाडीमार्फत या ठिकाणी प्रत्येकाचं ऑक्सिजन, प्रत्येकाचं काय म्हणतात बॉडी टेम्परेचर, प्रत्येकाला मालेगाव काढा, प्रत्येकाचा आर्सेनिक अल्बम आणि बाकीचं जे काय द्यायचं आहे ते वार्ड वाईज आम्ही सुरू करू. आमचं बघून इतरांनी सुद्धा सुरू करावं अशी आमची त्यांना विनंती आहे. आम्ही फवारणी केली, तुम्ही करा. आम्ही तपासणी सुरू केली, तुम्ही पण तपासण्या सुरू करा, जेणेकरून पेशंट लवकर डिटेक्ट होईल आणि पेशंटच्या बद्दल आपल्याला मेडिकली त्याला सांगता येईल. पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचं आहे कोरोनाची भीती. हा भीती प्रकार महाभयंकर आहे. आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांनी कधी हॉस्पिटल बघितलेलं नसतंय. घरीच गोळी खायची, घरीच काहीतरी कुठला तरी काय आजीचा बटवा म्हणतो त्या पद्धतीनं आपण केलेला असतंय. मध लावायचा, काहीतरी करायचं, खायचं. ह्या पद्धतीनं कधी तेवढं मेडिकली बघितलं नाही. आणि ऍडमिट झाल्यानंतर जणू काय अंतरिक्षात गेल्यासारखं ते PPE किट अमुक तमुक असा बाजूला बघितलेला माणूस असा बघितला की माणूस 50% गार होतो. म्हणजे या ठिकाणी लोकांमध्ये अवेअरनेस, लोकांमध्ये काय म्हणतात जागृती करणं गरजेचं आहे की कोरोना झाला याचा अर्थ तुम्ही संपला असं नाही. तुम्हाला या 1% सुद्धा 2% सुद्धा मॉर्टॅलिटी यामध्ये नाही आहे. त्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नका आणि तुम्हाला काही होणार नाही ही सुद्धा भावना लोकांमध्ये आपल्याला ही करावी लागेल. या दृष्टिकोनातनं कंट्रोल रूमची एक माझी संकल्पना आहे आमच्या सगळ्यांची. त्याचप्रमाणे वार्ड वाईज आम्ही या ठिकाणी बॉडी टेम्परेचर, ऑक्सिजन त्यांचं काय असेल ते सगळ्या तपासण्या करून या ठिकाणी काम करणार आहोत. त्याचप्रमाणे या ठिकाणी 18 ते 45 वय आणि त्याच्या 18 वर्षापुढील सर्वांना लस मिळणार आहे. जास्तीत जास्त लस कशी बार्शी तालुक्याला आणता येईल, जास्तीत जास्त आपल्याला रेमडेसिवीरचे इंजेक्शन्स आपल्याला कसे आणता येतील. आणि मी साहेबांना विनंती करतो की या ठिकाणी जे इंजेक्शन्स आहे ते प्रॉपर वाटलं जातं का नाही यावरती सुद्धा आपलं नियंत्रण असलं पाहिजे. आणि त्या महसूलच्या आधी, कारण मला तर असं वाटतं की मेडिकल टीमनं हे ठरवलं पाहिजे. कारण ऑक्सिजन किंवा ते जे इंजेक्शन आहे ते कुणाला द्यायचे, कुणाला आवश्यकता आहे, कुणाला दिलं तर त्याचा फायदा जीव वाचणार आहे हे बाकीच्याला समजू शकत नाही. त्यामुळे याचं जे नियंत्रण आहे पूर्वी कसं होतं त्या पद्धतीनं मेडिकल टीमकडे पाहिजे. आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी जे ऍडिटचं चाललेलं आहे, ऍडिट बद्दल जे नेमणूक झालेले आहे ते ऍडिट मध्ये एकही साहेब डॉक्टर नाही. ऍडिटर हा ऍडिटर करणारच की 25-30 त्याचा हिशोब किताब बघणार. पण कुणाला काय औषध, ह्या रोगाला काय औषध दिलं पाहिजे, त्याला इंजेक्शन किंवा औषधं कोणती दिली पाहिजे होती, कोणती दिली गेलेली दाखवलेली आहेत, कशाचा पैशाचं बिल कोणी जास्त लावलेलं आहे याबद्दलचं ते डॉक्टरच त्यामध्ये एक्सपर्ट आहे, तो सांगू शकतो. या दृष्टिकोनातनं एवढंच मला सांगायचं आहे. आणि भविष्य काळामध्ये या ठिकाणी लवकरात लवकर कोरोना मुक्त भगवंत नगरी व्हावी हीच अपेक्षा आहे. माननीय दिलीपरावजी सोपल साहेब आमचे नेते आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही काम करतोय. राजकारण विरहित आम्ही काम करणार आहे. आम्ही यापुढे कुणाची टीका टिप्पणी कोरोना जाईपर्यंत आम्हाला काही बोलायचं नाही. त्यानंतर मग काय असेल ते आम्ही बघू, तो विषय नाही. पण आम्हाला डवचलं तरी आज सुद्धा साहेब आपली काय पत्रकार परिषद आहे आणि एका काय म्हणतात त्याला असू दे, ते बोलायचंच नाही म्हटलं आपण. काय तोंड बांधून तर माझा अवघड आहे, त्याला इलाज नाही. पण असू द्या, त्यांना चांगली बुद्धी द्यावी की कुठं तरी तू 10 ठिकाणी फिरलेला माणूस आहे, आता तशी काही करत बसू नको, काहीतरी टाकू नको. आम्ही काय डोक्यावर पडलेलं नाही, तुला डोक्यावर पाडायला आलो ना. आता एक शब्द गेलाच माझा, एवढंच सांगतो थांबतो. म्हणून मास्क घाला. सन्माननीय मिरगणे साहेब, आंबेडकर साहेब, विरोधी पक्षनेते नगरपालिकेतले नागेश अक्कलकोटे, अरुण भाऊ कापसे, अरुण सावंत, अविनाश शिंदे, त्याचबरोबर
बाळासाहेब पवार कुठून गेले काय सगळी सहकारी मंडळी, आपण सर्व प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व पत्रकार मित्रांनो बघितले, दोघांनी काय काय आतापर्यंत राजमाता इंदुताई आंबेडकर अन्न छत्रालयाच्या जवळच्या अन्न छत्रालयाच्या वतीनं जे उपक्रम काल सुरू केला आणि त्याला विशेष म्हणजे भगवान मक्का मस्जिद आहे त्यांनी मोफत जागा देऊ दिली, पुरुषासाठी वेगळं महिलांसाठी वेगळं असं त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे। आणि याच पद्धतीने जे हॉस्पिटल 2-3 आपल्यावरच्या कसब्यामध्ये आहे त्या ठिकाणी आम्ही काल तिघेही जाऊन आलो, चर्चाही झाली। रेणुका मंगल कार्यालयाचा एक हॉल 2 हॉलपैकी आपण त्या ठिकाणी या रुग्णांच्या नातेवाईकांना त्या ठिकाणी मुक्कामाची सोय, जेवणाची नाश्त्याची सोय आणि त्याचबरोबर त्यांची 2 वेळा ऑक्सिमीटर आणि ताप वगैरे आला तर त्या दृष्टीने तपासणी आणि त्या नातेवाईकाला सुद्धा गरज पडली तर त्या ठिकाणी उपचार औषधं असं देण्याचं हे नियोजन झालेलं आहे। आणि त्या दृष्टीनं 2 दिवसात ते भगवंत रुग्णांचे नातेवाईक सेवा केंद्र, आधार केंद्र काय नाव देऊ, भगवंताच्या नावाने आपण ते सुरू करत आहोत। त्याचबरोबर एक ऑक्सिजनचा पुरवठा करणारी व्हॅन ॲम्ब्युलन्स ही सुद्धा 1-2 दिवसात सुरू करणार आहोत। आंबेडकर साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे वॉर रूम ही मिरगणे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे या ठिकाणी असे प्रश्न निर्माण होतात त्याची सोडवणूक करण्याच्या दृष्टीनं नंबर दिले जातील, वॉर रूम मध्ये बसणाऱ्यांची नावं आणि नंबर आणि कुठल्या हॉस्पिटलला जाऊ। आज काय झालेलं आहे की पेशंट घेऊन हॉस्पिटलच्या दारोदार हिंडायची वेळ आहे, त्यामुळे त्यांची बेजारी होऊ नये म्हणून कुठं बेड शिल्लक आहे, ऑक्सिजन बेड, साधे बेड आणि या त्याचा उपयोग नाही। अगदी 20-22 स्कोर झालेले पण टेस्ट निगेटिव्ह आलेले, अँटीजन टेस्ट पण कोविडचाच ॲज गुड ॲज पेशंट, ते सुद्धा आपले जी पद्धतीनं पूर्वीच्या ज्या औषध आहेत रेमडेसिवीर सोडून म्हणजे हे ज्या इतर औषध आहेत आणि अनेक डॉक्टरांचे सोशल मीडियामध्ये सुद्धा खरोखरीच्या डॉक्टरांचं ते सुद्धा सांगताय की कुठले द्यायला पाहिजे, की घाबरून जाऊ नका, कुठं 10 रुपयाचंच औषध आहे ते दिलं तरी फरक पडतो, पूर्वी तेच देत होते आजही तेच देतात। हे सगळं आपण सुद्धा सगळ्यांनी जे आता तुम्ही यूट्यूबवर आहेत, आपापले चॅनल आहे, प्रिंट मीडिया आहे, त्यांनी सुद्धा ह्या बातम्या देताना भीती लोकांमधली काढून टाकण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आणि त्याचबरोबर डॉक्टरांना सुद्धा आपापल्या ज्यांचे संबंध आहेत त्यांनी कन्सल्ट करून किंवा कॉन्टॅक्ट करून त्यांना संपर्क साधून किंवा कमी किमतीची पण जालिम असणारी जी औषध आहे
त्याचा पण वापर करा हेही आपण सांगितले पाहिजे. आता रेमडेसिवीर मिळत नाही म्हणून हिरमट हॉस्पिटलला जे नॉन कोविड पेशंट आहे पण ज्यांचा HRCT वाढलेला त्यांना ॲसिवीर नावाचं 300 रुपयाचं इंजेक्शन आहे ते दिवसातनं 3 वेळा देतात. त्याच्यावर सुद्धा पुष्कळ जण कव्हर झाले. अनेक औषध लोकांना आता काय झालेलं आहे की रुग्ण आणि डॉक्टर पेक्षा नातेवाईकच ते रेमडेसिवीर द्या म्हणून डॉक्टरला आग्रह करतात. आज अशी अवस्था आहे की कुठंही खाजगी औषध दुकानात हे औषध पूर्वी जसं मिळायचं इंजेक्शन तसं आता मिळत नाही. त्याचं कारण 10 तारखेपासून हे रेमडेसिवीर याचा स्टॉक डिस्ट्रीब्युटर फॅक्टरीचा कोण डिस्ट्रीब्युटर आहे त्यांच्याकडनं डायरेक्ट त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात जसे जसे उपलब्ध होतील तसे ते मिळायची पद्धत सुरू झाली आहे. काही जण म्हणतात ब्लॅक मध्ये मिळत आहे पण ते खात्रीचं आहे का याच्याबद्दलही तितकीच शंका आहे. कारण मध्यंतरी ते बारामतीत पकडलं अजून कुठे येऊन माळला पकडलेला याच्यामध्ये सुद्धा डुप्लिकेट माल यायला लागलेला. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता याच्यात सुद्धा प्रबोधन लोकांचं आपल्याकडून अपेक्षित आहे आणि आपण ते करताल असं वाटतं. प्रत्येक हॉस्पिटल विशेषतः इथे पूर्वीपासून काम करणारे हॉस्पिटल आहे. जगदाळे मामा हॉस्पिटल असेल, अंधारे डॉक्टरांचं हॉस्पिटल आहे, सोमनीचं आहे, कॅन्सर हॉस्पिटल आहे. संस्थेची तर 2 हॉस्पिटल आहेत, एक जगदाळे मामा आणि एक कॅन्सर हॉस्पिटल. त्या ठिकाणी कोविड रुग्णावर योग्य पद्धतीनं कमी खर्चात कसे उपचार होतील या दृष्टीनं पाहिलं जातं. मी एका हॉस्पिटलचा कार्यकारी अध्यक्ष आहे. तिथं सुद्धा याच पद्धतीनं कुठलंही औषध असो 10 मार्चला एक परिपत्रक निघालेलं आहे. त्या परिपत्रकात असं लिहिलेलं आहे की हॉस्पिटलने त्यांचे अनेकांचे हे आहेत दुकान आहेत मेडिकल शॉप त्यांनी खरेदी किमतीवर 10% नफा आणि GST एवढंच घ्यावं. आणि याचं तंतोतंत पालन आम्ही कॅन्सर हॉस्पिटलच्या मेडिकल दुकानात करत होतो आणि आजही आहे. त्यामुळे तिथं रेमडेसिवीर जरी त्याची MRP 4000 का काही लावत होते तरी सुद्धा ते मिळायचं. झायडसचं तर 800 का 850 रुपयाला मिळत होतं, त्याच्यावर 10%. सिपलाचं मला वाटतं 1100 फार फार तर 1400 याच्या पुढं किंमत नव्हती. ती सुद्धा लोकांना आपण त्या पद्धतीनं विक्री करत होतो, माहिती झाली. त्यामुळं अनेकांना त्या औषधाची खरी किंमत कळली. त्यामुळे आपणही आग्रह धरावा की सर्वच जिथं जिथं हे औषध आता तर गव्हर्नमेंटचं त्या पद्धतीनं किमतीतच येतं. त्यामुळं कुठलंही हॉस्पिटल त्याच्यावर अवाजवी किंमत घेत नाही. कुठं दृष्टीपंथात तुमच्या आनंदांना पहिल्यांदा समजून सांगा. कारण कुठला तरी एखादा माणूस चूक करतो आणि सगळ्याला झोडपत बसायचं तसं पण नको. त्यांना आधी समजून सांगावं. दुसऱ्यांदा चुकलात तर तुम्हाला मग हे भोगावं लागतं. त्या दृष्टीनं त्या रुग्णच्या नातेवाईकांच्या सेवेला 2 टाइम जेवण आणि त्याचबरोबर त्या 2-3 हॉस्पिटलमध्ये जे रुग्ण आहेत त्यांना रोज उकडलेली अंडी आणि 2 अंडी आणि त्यांना जर मागणी केली पाहिजे असेल
तर सकस पौष्टिक सात्विक आहार हा सुद्धा त्या ठिकाणी पुरवला जाणार आहे. याची संपूर्ण त्या बनवायची जबाबदारी आपले बंधू आबा माने, त्यांच्याबरोबर संतोष सावळे, अविनाश शिंदे, सगळी मंडळी, बरेच जण आहेत त्याच्यात, कुणाल गोलप आहेत, ही सगळी मंडळी ती जबाबदारी तिथली घेणार आहेत. अनेक जण अजून यायला इच्छुक आहेत, तर ते सगळ्यांवर ती जबाबदारी 2 दिवसापासून सुरू होणार आहे. आणि वॉर रूम म्हणले तर वॉर रूम हे तुम्हाला तातडीनं मंगळवारपासून इथं सुरू करण्यात येईल, त्याचे पत्ते देण्यात येतील. तिथं लोकांनी कॉन्टॅक्ट करावा. ॲम्ब्युलन्स सुद्धा आपण सुरुवातीला एक गरज पडली तर आता जिथल्या हॉस्पिटलचे ॲम्ब्युलन्स त्यांचे नंबर घेऊ, त्यांच्या आपल्या मार्फत त्यांचं काय बिल असेल ते देऊन आपण ते करू. हिरेमठ हॉस्पिटलला ॲम्ब्युलन्स आहे, कॅन्सरला कॅन्सरच्या लोकांसाठी ते वापरतातच आहे. तर गरज पडली आणि तिथल्या पेशंटला गरज नसेल तर ती सुद्धा आपण हे करू. ग्रामीण भागातही अनेक ॲम्ब्युलन्स. आणि मगाशी मिरगणे साहेबांनी जो मुद्दा सांगितला तो अतिशय मोलाचा आहे. कारण कुठल्याही गावातनं उठतोय की वैराग आणि पांगरीच्या तिथून माणसं इथंच यायला लागली. त्यामुळं पांगरीमध्ये युद्ध पातळीवर या ठिकाणी 20, 30, 25, 30 जेणेकरून आणि वैरागला सुद्धा ते 7-8 डॉक्टर मिळून त्यांनी नाखाते मंगल कार्यालयात सुरू केले. खूप मनापासून सेवा देतात. काल माझा त्यांचा फोन झाला, ते म्हणले की आम्हाला स्टाफ मिळाला गेलाय, पेशंट आहे पण नर्स, कंपाऊंडर, मेल नर्स ह्याची खूप कमतरता आहे. त्यामुळं आम्ही दोघं डॉक्टर मिळून आम्हीच ते इंजेक्शन लावणं करणं स्टाफ कमी असल्यामुळे करतो. तर त्यांनाही मी सांगितलं की आमच्या कॉन्टॅक्टमध्ये कोण असेल ते स्टाफ असतील त्यांनाही सांगून आपल्याला मदत करते. पण वैराग जे प्राथमिक आरोग्य केंद्र मोठं आहे, जागा आहे, तिथं सुद्धा ऑक्सिजन बेड सुरू झाले पाहिजे. 25-30, पांगरीत 30 आणि बार्शीत 30 असे याचा आग्रह आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना तर आम्ही कळवलेच आहे. पण याचा पाठपुरावा आम्ही करणार आहोत. ज्यांना ह्या गोष्टीचं महत्व आहे ते सगळ्यांनी करावा. का जगन्नाथाचा रथ आहे, हा सगळ्यांनी ओढला पाहिजे. ह्याच्यात श्रेय घेण्याचा किंवा आम्ही पुढे होऊन हे केलं असं सांगण्याचा कुठलाही आमचा त्या बाबतीतला आग्रह, स्वार्थ हे काही नाहीये. सगळ्यांनी मिळून हे काम केलं पाहिजे. ज्याला जे जमेल त्यानं ते केलं पाहिजे. आणि ते करत असताना कोणी सहकार्य मागितलं आपल्याला तर आम्ही हे दिल्याशिवाय राहणार नाही, हेही या निमित्तानं सांगू इच्छितो. एवढंच आपल्याला मन मोकळं करायचं होतं, हे सगळं सांगायचं होतं म्हणून बोलवलं. तुम्ही आलात. तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा आपण विचारू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र. किती दिवस चालणार आहे? जोपर्यंत आजाराचा भर ओसरत नाही तोपर्यंत हे चालू ठेवा. मागच्या वेळेस आजाराचा भर ओसरेपर्यंत यांचं तर काय कंटिन्यू चालू होतं पहिल्यापासून. हा आजार यायच्या मातोश्री काय मातृभूमी त्यांचंही पहिल्यापासून पेशंटसाठी चालू. त्याच्यानंतर बाळासाहेब ताटे, आनंद यात्री आणि भगवंत अन्नछत्रालय यांचं सुरू झालं. जैन स्थानकात होतं. अजित कुंकुलोळ, आशिफभाई तांबोळी नगराध्यक्षांनी त्यांनी रमजानभाई हॉल
या ठिकाणी सुरू केलं आणि राहुल कुंकुलोळनी त्या ठिकाणी सुरू केलं. त्याच्यानंतर नाकोडा मंडळ, महेश यादव, अण्णा पेटकर या सगळ्यांनी त्या वेळेस ती गरज जोपर्यंत आहे तोपर्यंत केली. पण तो लॉकडाऊन हा पूर्णता होता. आज आमच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या, आमच्या म्हणजे माझ्या काय स्वतःच्या असं म्हणायचं नाही मला, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी, आपल्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन पूर्वीसारखा राहणार नाही. जे काही आहे ते नियम फक्त त्यातले दिलेले आहेत. सर्व अन्नधान्याची दुकानं 7 ते 11, दूध विक्री, फळांची विक्री, मटण, मासे यांना मुभा दिलेले आहे. पण टायमिंग सांगते 11 दिले. भाजीपाला मला वाटतं फिरून विकायची परवानगी दिली की जेणेकरून लोक एका ठिकाणी जास्त आणि त्यामुळं हे मिळणार आहे. पण हे जर जास्त दिवस चाललं तर जे छोटे उद्योग, कारखाने बंद करायचं कुठेही मोदी साहेबांच्या लॉकडाऊनच्या वेळेस पण नव्हतं आणि आत्ताही नाही. त्याच्यामुळं जे छोटे स्वतः उद्योग, आता साधी चप्पलला पॉलिश करणारे, चपला वाहना दुरुस्त करणारे, त्यांचं बंद कर. त्यांना सुद्धा काही दिवसांनी या अन्नछत्रामार्फत अजून मदत वाढवायला. तुमचं तर चालू आहे पण ते पुरं पडणार नाही. अजून 2-3 याच्यात भाग घेण्याची विनंती आम्ही करू. हे जोपर्यंत संकट आहे तोपर्यंत संकटात मदतीला जाणं हे आपल्या सगळ्यांचं भारतीय संस्कृतीचंच हे साम्य आहे ना आपलं कर्तव्य. सर, पहिल्या लाटेच्या वेळेला बार्शी नगर परिषदेमार्फत पण वॉर रूमची सुविधा देण्यात आली होती. पण ॲक्च्युअल वॉर रूमला तिथं फोन केल्यानंतर मिळणारी माहिती आणि ॲक्च्युअल ठिकाणची परिस्थिती ही ह्याच्यामध्ये खूप तफावत होती. मग तशी तफावत आता तीच परिस्थिती आता होणार नाही यासाठी आपण वेगळं काय करणार? आम्ही वागू ना. आता आम्ही ही खाजगी बेस, प्रायव्हेट बेसिसवरती आपण करतोय, सरकारी नाही. त्यामुळं नगरपालिकेच्या ठीक आहे काही कर्मचाऱ्याकडून झाला असेल पण आम्ही मात्र ती तशी चूक होऊ देणार नाही. झालेलं चुकीत नाही, बरं झालं. आणि याच्या पुढची गोष्ट ग्रामीण भाग, बेसिकली ह्याची आवश्यकता ग्रामीण भागातल्या रुग्णांसाठी आहे. शहरातले बरोबर माहिती घेतात, जातात, सगळं आहे आणि रोजचे कॉन्टॅक्ट. आणि शहरातला रुग्ण काय साहेब घरातनं बाहेर पडले की 5व्या मिनिटाला दवाखान्यात जावं. आता त्या आळजापूरचा रुग्ण जर तिथनं निघाला तर 1 तास प्रवास करून बार्शीत येणार आणि इथं आल्यावर पुन्हा हॉस्पिटल सगळे फिरत बसणार. तो तिथं आठवडाभर अंगावर काढलेला. त्यामुळे ती जागृती पाहिजे की थोडं जरी काही झालं तरी आधी तिथल्या स्थानिक डॉक्टरला दाखवा. आणि दुसरं एक साहेब या बाबतीत गरजेचं आहे. काय व्हायला लागलंय, आपल्या इथं आता मागे झालेल्या चर्चेप्रमाणे फक्त 9 व्हेंटिलेटर्स उपलब्ध आहेत. कोविड रुग्णालय जे आहेत आपले 2 हॉस्पिटल, 3 हॉस्पिटलला, एक तुमच्याकडे जगदाळे मामाला, अंधारेला आणि याला सुविधा तिन्हीकडे सगळे मिळून कुणाकडे 14 व्हेंटिलेटर 3 हॉस्पिटलमध्ये मिळून. बरं, आता त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतोय, आपल्याकडे जी एक बाकीच्या ग्रामीण म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यातील ही 4 तालुक्याचा लोड आहे, त्याच्यामुळे आपल्याकडे व्हेंटिलेटरचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तर त्याच्यासाठी सिव्हिल हॉस्पिटल जे आहे, सिव्हिल हॉस्पिटलला मी 2-3 दिवस झालं सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलला पाठपुरावा करतोय. तिथं काय होतंय, सोलापूर शहरात येईल आणि तिथे आजूबाजूची जी आहेत त्यांनाच एंटरटेन केलं जातंय. मी आज त्या डॉक्टरना खूप वेगळ्या भाषेत सांगितलं की असलं चालणार नाही. सिव्हिल हॉस्पिटल काय फक्त सोलापूर शहरासाठी नाही आणि तिथल्या आजूबाजूच्या गावासाठी नाहीये. ती म्हणे आम्हाला इथली पेशंट आम्हाला इथली जवळची येते, मग त्यांचं प्रेशर येतंय त्यामुळे आम्हाला करावं लागतंय. अरे म्हणलं, हे हॉस्पिटल संपूर्ण जिल्ह्यासाठी आहे आणि इथून आम्ही पेशंट तिथं आणून तुमच्या दारात नाही टाकू शकत.
टेलिफोनिक तुम्ही आम्हाला उपलब्ध करून दिल्याच्या नंतर आम्ही तास दीड तासात तिथं आमचा पेशंट पोहोचवू. तर त्या प्रमाणात आम्हालाही तिथले काही व्हेंटिलेटर्स आणि ऑक्सिजन बेड्स उपलब्ध करून दिले पाहिजे. आणि जिल्हा नियोजन मंडळाच्या कलेक्टरला आपण बोलू. हो, जिल्हा नियोजन मंडळाचा जो निधी आहे त्याच्यातून इथं सुद्धा 2-3 अजून वाढवून हो, व्हेंटिलेटर व्हेंटिलेटर मागणी आम्ही करतो, तुम्ही का डीपीडीसीतून. मुळात पत्रकारांनी थोडंसं तुम्ही तुमचं कर्तव्य बजावताय, पण ते करत असताना पॉझिटिव्ह सगळं छापा, पॉझिटिव्ह दाखवा, जेणेकरून लोकांची भीती जाईल. मेलेले दाखवायची गरज नाही, गेले गेले ते. आता आपल्याला आहेत ते जीवन ठेवायचे. हे नाही तुम्ही दाखवत. ते मोठे मोठे नाही तसं नाही, ह्यांचं नाही, म्हणजे ह्यांच्या मार्फत तिथपर्यंत पोहोचू द्या. हे कुठं असेल, हे बीपी कुठं आहे, मोठे मोठे काय दाखवतात माणूस. मी तर टीव्हीच बघत नाही 1 वर्ष. छोटे मासे पण नाही, ते महत्वाचं आहे. आणि साहेब ह्यामध्ये 2-3 गोष्टी अशा आहेत. वॉर रूम सगळ्यात महत्वाची आहे. दुसरी गोष्ट, आपल्याला जे पेशंटच्या नातेवाईकाची सोय आता आम्ही करतोय, आम्ही इतर करतायत, अत्यंत महत्वाचं आहे की जेणेकरून ते जे बॉम्ब आहे तो बॉम्ब समाजामध्ये जाऊन हे कोरोना वाढ नाही. पूर्वीसारखं पेशंट पशी ते बंद केलं पाहिजे. आपण पेशंट पर्यंत माणसं जायचं कारणच नाही. पॉझिटिव्ह साहेब करावं लागेल. नाही हे तू कसं आहे, तू सांगताना तुम्ही बरोबर आहे अगदी. त्याच्यात 100% तथ्य आहे. पण त्या रुग्णाला नातेवाईक भेटल्याशिवाय त्याचं मानसिक बळ पण वाढत नाही. पण ती पॉझिटिव्ह होणार ना साहेब. नाही लांबून का होईना त्यांनी बघितलं. आणि माणसं रुग्ण सुद्धा किंवा नातेवाईक डॉक्टर किती वेळा सांगतील, आज जाऊ नका रे बाबा, आज जाऊ नका. बोला बोला. पाठीमागणं वाटत साहेब पूर्वी कसं होतं, 1 मिनिट सर, 1च मिनिट, खाली डबे द्यायची. नाही डबे खाली द्यायचे, त्यांनी घेऊन जायचं. दुसरी गोष्ट, पहिल्यांदा मेडिकल स्टाफ जो आज काम करतोय त्याला सुद्धा 7 दिवस क्वारंटाईन होतं. जे नर्स बिर्स डॉक्टर आहेत त्यांना 7 दिवस ठेवत होते. हो, त्याला सुद्धा बाहेर येत नव्हते. आता तर सगळंच बाहेर आहे. लसीकरण त्यांचं आहे, जाऊ देत नाही. तसंच पाहिजे. सगळ्यात साहेब महत्वाचं, सगळ्यात